नमः श्री गुरुभ्यो नमः श्री सरस्वती नमः श्री ग्रामदेवताभ्यो नमः वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणे नमोस्तुते या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः नर्मदा मैया की जय पार्वती पते हर हर महादेव पवन पुत्र हनुमान की जय नर्मदाय नमः प्रातः नर्मदाय नमो निशि नमस्तु नर्मदा तुभ्यं त्राहि मां विषितल्पतः हर हर नर्मदे नर्मदे हर सर्वांनी बोला हर हर नर्मदे नर्मदे हर 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 नर्मदे नर्मदे हर 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 नर्मदे नर्मदे हर हर 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 सर्वांनी बोला बच्चे हर हर नर्मदे नर्मदे हर 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 नर्मदे नर्मदे हर 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 नर्मदे नर्मदे हर 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 नर्मदे नर्मदे हर 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 रेवा रेवा 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 हर 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 नर्मदे हर 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 नर्मदे नर्मदे हर हर नर्मदे नर्मदे हर 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 नर्मदे नर्मदे हर हर नर्मदे नर्मदे हर 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 नर्मदे नर्मदे हर 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 रेवा रेवा हर 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 हर
पते हर हर महादेव की जय. नर्मदा महापुराण की जय. आपल्या या पावन पवित्र भूमीमध्ये सावंगीमध्ये श्री माता नर्मदा मैया पुराण कथा तसं पाहिलं तर आजपासून सुरुवात होते. कालचा जो दिवस होता तो प्रस्तावनेचा होता आणि प्रस्तावना सांगत असताना कथेचं मूळ रूप येत नाही. कथा कशासाठी आहे, काय म्हणून आहे याचं वर्णन केलेलं असतं आणि जो कोणी कथा वाचक असेल त्याचं ते आद्य कर्तव्य असतं की कोणत्याही शास्त्राचं कोणत्याही कथेचं प्रस्तावना केल्याशिवाय तो मूळ कथेला हात लावत नाही. श्रीमद भागवत असेल, रामायण असेल, महाभारत असेल इत्यादी ज्या कथा आहेत, हे जे ग्रंथ आहेत हे तुमचे तोंडपाठ कानपाठ असतील, पण नवीनतम आपल्यासाठी जरी नवीनतम असलेला हा नर्मदा पुराण ग्रंथ तुमच्या ऐकण्यासाठी नवीन, ज्यांनी परिक्रमा केले ते नवीन, जो सांगणारा आहे तोही नवीन तुमच्यासाठी. आणि असं वाटतंय की जाफराबाद तालुक्यात ही पहिलीच कथा असेल. याच्या आधी झाली कुठं? मग ज्या गावामध्ये नर्मदा पुराण पहिल्यांदा होतं आणि हे नर्मदा पुराण येण्याआधी ज्या गावामध्ये स्वतः नर्मदा मैयाला पाचारण करण्यात आलेलं आहे त्या पायी परिक्रमा वास्यांसाठी एकदा टाळ्या, जोरात टाळ्या आल्या पाहिजेत. कालच्या प्रस्तावनेचा काही फारसा परिणाम झालेला दिसत नाही असं वाटतंय. का शाब्द पांडित्याची रचना अश्रुभाव भक्ती याच्या स्वरूपात न घेता, अडकटलेले शब्द मनातून व्यक्त न करता पुराणिक किंवा पुराण स्वरूप असलेले शब्द किंवा शाब्द पांडित्याचा वर्षाव तुमच्यावर करावा लागेल असं वाटतंय. कळलं काही? तुम्हाला ज्या भाषेत कळेल त्या भाषेतही सांगू शकतो. इथून जातं किंवा मंडपावरून जाईल ह्याही भाषेत सांगू शकतोय, त्याच्यामध्ये वावगं नाही. काल आपण प्रस्तावना पाहिली. प्रस्तावनेमध्ये सांगत असताना मी नर्मदा मैया परिक्रमा का केली जाते, कशासाठी केली जाते, का म्हणून करायची असते याचं वर्णन थोडक्यामध्ये केलं. फक्त सांगत असताना सुरत भुसावळ पॅसेंजर सारखं सांगितलंय. इथं घुसायला पाहिजे. माझ्यासारखे हजारो येतील, हजारो जातील, ऐकणारेही जातील, पुराण जसंच्या तसं राहील. पण पुराण सांगत असताना एक शास्त्र असतं, त्या शास्त्रशुद्ध पद्धतीनं जे पुराण सांगितलं जातं त्याचंच फळ मिळतं, अन्यथा मिळत नाही. आणि जिवंतपणी मला नरकात जाण्याची इच्छा नाही. म्हणून मी जो दिवस गेला तो शास्त्रशुद्ध पद्धतीनेच सांगितला. आजपासून आथनांत तनांबट्टा दिवस मनात येईल. आता कथेला सुरुवात झाली. महाराजांनी 13 तारीख सांगतेची सांगितली आहे, म्हणून 13 तारखेलाच मंडपातून बाहेर निघायचं. तोपर्यंत इथंच चालेल ना? असो, फारसा प्रतिसाद आहे. पुन्हा एकदा या गावासाठी गावातलीच मंडळींनी एकदा टाळ्या वाजवाव्या. आपल्या गावावर ज्यांचा कृपाशीर्वाद आहे असे राष्ट्रसंत सद्गुरू स्वामी जनार्दन महाराज. आधी तर संतांची कृपा होत नाही, झाली तर ते टिकवता येत नाही, आणि कृपा टिकली तर टिकवणारी टिकत नाहीत. हे मी नाही, हा इतिहास सांगतो. आपल्या गावामध्ये फार धार्मिक वृत्तीचे म्हणजे भाविक लोक आहेत. म्हणून सांगत असताना असं वाटतं फक्त बोलत राहावं भावाबद्दल, पुराण कथा बाजूला ठेवावी. आणि पुराणाबद्दल सांगायचं झालं तर माझं
आयुष्यात नाही, माझ्या 7 पिढ्या जरी खपल्यात तरी पुराण संपूर्ण होत नाही. ज्याला अंत नाही त्याला पुराण म्हणतात. आणि अशा मैयाची कथा आपल्या गावामध्ये पहिल्यांदा आपण श्रवण करतोय थोडक्यात. मग काल मी 7 कल्पांची नावं सांगितले. ते सर्व तुमच्या लक्षात असेलच. आपण बहुश्रुत श्रोते आहात. थोडे असे चेहरे टवटवीत करा, नाहीत मग मला करावे लागतील ते. नर्मदे हर. असो, प्रस्थान स्वरूप झाल्यानंतर मला एक माता भेटली होत्या मागं. म्हटले, महाराज तुमच्याकडे जो ग्रंथ आहे त्या पद्धतीने तुम्ही सांगाल तर मी ग्रंथ समोर ठेवून त्यांचंही पारायण होईल असं त्यांनी मला सांगितलंय. तर त्यांच्या जो विस्तार स्वरूपामध्ये त्यांच्याकडे जो ग्रंथ आहे त्याच्यामध्ये आजचा अध्याय असेल 6वा आणि तो हिंदीमधून आहे. पण मी कथा सांगत असताना कथेमध्ये मागे पुढे होतील, कारण हे विस्तार स्वरूप पुराण त्या मातेकडे आहे. त्याच्यामुळे अध्याय मागे पुढे होतील, कथा पुराणाच्या बाहेर जाणार नाही. युधिष्ठिर महाराज मार्कंडेय यांना विचारतात, की जिने संपूर्ण पृथ्वीला जलमग्न करून आल्हाददायी सुख कितीतरी कल्पापासून ती देत आहे, तिचं वर्णन मला सांगावं. मार्कंडेय ऋषींनी आधी युधिष्ठिरालाही प्रस्तावने स्वरूपातच सांगितलं. ते त्यांच्याही डोक्यावरून गेलं. मग त्यांनी सांगितलं, आम्हाला सविस्तर सांगा काय महती आहे. मग त्याच्यामुळे आजचा आपला पहिला जो अध्याय असेल तो परिक्रमा म्हणजे काय. देवाची मूर्ती दगडाची असेल, संगमरवरी दगडाची असेल, सोन्याची असेल, चांदीची असेल, पारस दगडाची असेल, लाल दगडाची असेल, कोणत्याही दगडाची असेल, पण जोपर्यंत तुमच्या अंतकरणामध्ये त्याच्याबद्दल भाव निर्माण होत नाही तोपर्यंत तो दगड दगडच राहील. मनी नाही भाव म्हणे देवा मले पा. टाळ्या. मनी नाही भाव म्हणे देवा मले पा. देव अशाने पावायचा नाही रे. देव काय बाजारचा भाजीपाला नाही रे. देव अशाने पावायचा नाही रे. देव काय बाजारचा भाजीपाला नाही रे. मनी नाही भाव म्हणे देवा मले पा. मनी नाही भाव म्हणे देवा मले पा. देव अशाने पावायचा नाही रे. देव काय बाजारचा भाजीपाला नाही. देव काय बाजारचा भाजीपाला नाही. जिथं संजयजी महाराज पवार तिथं कसली कमी. आणि त्यांचंच ब्रीद वाक्य आहे, जिथं कमी तिथं आम्ही. आणि आजचा दिवस महिलांचाच आहे, त्याच्यामुळे सर्व वर्ण तुमच्यावरच होणार आहे. कथा नर्मदा मैयाची. मैया स्त्री तत्व. घरामध्ये स्वयंपाक करणारी आई स्त्री. फक्त एकच वेगळं आहे, सांगणारा पुरुष आहे. असो, फार उत्कृष्ट प्रमाण दिलं महाराजांनी. जर मनात भाव नसेल तर देव पावत नाही. गावरान तुपाचा दिवा 24 तास जरी जळत ठेवला तरी देव पावत नाही. गाडगे महाराजांनी प्रमाण दिलेलं आहे. मनी नाही भाव देवा मले पाव. आणि तो काही आपला नोकरनी, तो येईन देवा ये रे, तो येईन बशीन, त्याला गरज नाही. मग युधिष्ठिर महाराज विचारतात
हे जे रेवा नाव आहे हे कसलं आहे, काय आहे, कुणाचं आहे? म्हणजे पहिलं कल्प होऊन गेलं. त्या कल्पामध्ये प्रलय काळ जवळ आला. आता प्रलय काळ जेव्हा येतो ते काही फुलांचा वर्ष होत नाही. जेव्हा स्वतः ब्रह्म विष्णू महेश एक तत्व होऊन 12 सूर्यांचं एकत्रीकरण करतात आणि जेवढा तापतो संपूर्ण पृथ्वीला दग्ध करतात. जिकडे पाहावं तिकडे झाड कोळ, हिरवी झाडं काळची होतात, कोळशासारखे कोळचे खाली पडावेत. जिकडे पाहावे तिकडे झाड असावा. एक चिडपाखरू सुद्धा डोळ्यांनी दिसू नये. दिसणार कसं? संपूर्ण जलमग्न, आधी दग्ध, नंतर जलमग्न झालेली पृथ्वी. आणि अशा ह्या पृथ्वीवर फक्त एकच जीव जीवाच्या आकांतेने देवाची आराधना करतोय. हे करुणा करा, हे दयानंदा, हे आनंद घडा. कुठं आहेस? कुठे लपलास? 12 सूर्यांचे एकत्री करून एक तत्व होऊन या पृथ्वीला जाळलास. आणि आता कितीतरी वर्षांपासून याच पृथ्वीवर पावसाचा वर्षाव करतोस. संपूर्ण पृथ्वी जलमग्न केलीस. मी एकटा सोडलोस तर दुसरा कोणताही जीव या पृथ्वीवर जिवंत नाही. अशा वेळेस मी कुठं जावं? कोणाच्या तोंडाकडे पाहावं? म्हणून आराधना करतात. कितीतरी दिव्य वस्त्र, दिव्य वर्ष, एक दिव्य, फार करुणा, फार दयनीय स्थिती. त्या दयनीय स्थितीमुळे मार्कंडेय ऋषी शरण गेलेत आणि त्यांना समोर सुवर्णाची कांती असलेलं चमकणार असा एक मयूर दिसला. त्या मयुराकडे पाहताच जसं त्यांचं वर्षाने असले थकलेलं शरीर तारुण्यात रूपांतर व्हावं, नवजीवन सद्योजात त्यांचं व्हावं, एखाद्या नवजात शिशूसारखं त्यांनी स्मित मंद हास्य करावं, असं त्या मयुराकडे पाहून त्यांना वाटलं. मयूर पोहत त्यांच्या जवळ आला. त्यांना विचारलं, हे द्विजा, तू कोण रे? संपूर्ण पृथ्वी तर जलमग्न झालेली, तू एकटाच जीवाचा आकांत करून त्या पाण्यामध्ये काय करतोस? मी एकटाच उरलोय, जिकडे तिकडे जीवाचा आकांत करून फिरतोय. देवाची आराधना केली तेव्हा तू दिसलास. मयूर मार्कंडेयाला म्हणाला, मार्कंडेया, भिवू नकोस, मी आहे ना, हे माझ्या पाठीवर बस. दोन्ही स्वच्छंद प्रमाणे पाण्यामध्ये विचरण करतात. आपल्या भाषेत पोहतात. पोहत पोहत संपूर्ण पृथ्वीवर जलमग्न झालेलं ते समुद्राचं पाणी, खारं पाणी, पाणी असल्यावर सुद्धा पिना योग्य नाही असं पाणी. तेवढ्यामध्ये निळभोर काळशार आल्हाद देणार, निळमंजूळ सुगंध येणार असं पाणी दिसलं. पाणी दिसल्यानंतर मयूर तिथे गेला. त्या पाण्यामध्ये विव्हळणारी एक नवयुवती त्यांना दिसली. नवयुवतीकडे पाहून मयूराने प्रश्न केला, हे माते, हे सुंदरी, तू कोण? कन्येने हसत सांगितलं, हे महेश्वरा, मी तुझीच मुलगी, मी तुझीच कन्या. मयूराने प्रश्न केला, संपूर्ण पृथ्वी नष्ट झाली, तू का नाही झाली? देव आहे, देवाचं सगळं स्पष्ट देत नाही. आहे बोळा, देणार नाही. किती भक्ती आहे, कशी भक्ती आहे तेवढं पाहिल, देऊन टाकील, मोकळा होईल. भस्मासूर देवाचाच गण,
नारदाने सांगितलं देवाची भक्ती कर, पाहिजे ते वरदान मिळवलं. काय वरदान? ज्याच्याही डोक्यावर हात ठेवून तो भस्म झाला पाहिजे म्हणून भस्मासूर. नारद जो कलह उत्पन्न करतो तो नारद. असे बरेचसे नारद गावागावात फिरतात, तुमच्या गावात नसतील. गाव शांत आहे, आमच्याकडे भरपूर आहेत. पांढऱ्या कपड्यांमध्ये फिरतात, ज्याला समजलं त्याला समजलं. असं नारदांनी सांगितलं भस्मासूर थोडं कसं सत्ता आल्यानंतर अहम वाढतो. मी कथा वाचतो, दुसरं कोणी आहे का? हा मी सोडत नाही. आणि ज्यानं मी सोडला समजायचं ना परिक्रमा. हा मग जैनच्या समजून घ्यायचं आपण पुढचं. मी काही एवढा तुमच्यापेक्षा हुशार नाही, त्याच्यामुळे बोलत नाही. 4 दिवस काढायचे ना. मग नारदांनी सांगितलं अरे शंकर सांगतात, मग तू समोर त्याच्या डोक्यावर हात ठेवतो आणि तो जडल्यानंतर ते भस्म घ्यायचं, शंकराकडे न्यायचं, शंकर लावतो. त्रिलोकाचा देव कोण? बोलत चला. देवांचा देव कोण? जेवले नाहीत का? नाही बोलत चला ना खरंच. मला सांगायला उत्कंठ, माझी उत्कंठ वाढली पाहिजे तुमच्यापेक्षा जास्त. मला आज दिवसभर असं खवखवतंय, काय सांगू काय नाही, काय सांगू काय नाही. कारण कालचा दिवस एवढा शांततेत गेला, मला रात्र झोपणे लागली आहे खरंच. कारण मी शांततेत बसणारा प्राणी नाहीये. नारदांनी सांगितलं अरे भस्मासुरा, तू वेडा आहे का रे? ज्याने वरदान दिलं त्याच्या डोक्यावर हात ठेव. पार्वती तुझी, कैलासही तुझा, सर्व त्रैलोक्य तुझं. मग सांग पाटला काय करू? भस्मासूर गेला. म्हणताना रोज नमन करायचा. ओंकार स्वरूपानाथांच्या. ओम देवराज सेव्यमान पावनाग्रि पंकजम जाल यज्ञ सूत्र बिंदु शेखरम कृपाकरम नारदादि योगी वृंद वंदितम दिगंबरम काशिकापुरादिनाथ काल भैरवम भजे. कर्पूर गौरं करुणावतारं संसार सारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवामि सहितं नमामि भवं भवामि सहितं नमामि. मंदार माला बिलवे सुवासी माला पवित्र महाशंकरासी काशीपुरी भैरव विश्वतारी तुझवीन शंभो मज कोणकारी तुझवीन शंभो मज कोणकारी तुझवीन शंभो मज कोणकारी तुझवीन शंभो मज कोणकारी. तुझं वीण शंभू मज कोणतारी. आता आपल्याकडे जो रोजचा पाहुणा आहे तो चहा घेणारा सकाळी 7 ते 7:30 दरम्यान आम्ही सोडून ते आपल्याला कळतं आकाशासाठी आलाय. मग आता जो रोज देवाला नमस्कार करतो देवाला कळणार नाही का आज नमस्कार करत नाही याचा अर्थ याच्या मनामध्ये काहीतरी चाललंय. भस्मासुरानं प्रेमानं मागितलंय. हे पाय म्हणे भाऊ हात ठेवायच्या पहिले सांगतो प्रेमानं तू इथून निघून जाय, कैलास पार्वती माझ्या नावावर करून दे. आणि तो शंकर आहे, मागितलं ते देऊन टाकतो. तो म्हणजे ठीक आहे पण माझ्या डोक्यावर हात ठेव असं का? मग भस्मासुराची ट्यूब पेटली. हा भाऊ चालला जाईन. मग आपल्या आणि परत हा फिरून येईन. मग परत कैलास मागेन पार्वती मागेन. याच्यापेक्षा आधी याच्या डोक्यावर हात ठेवायचा. आणि त्याच्या डोक्यावर हात ठेवला प्रश्नच नाही. भस्मासूर मागे शंकर पुढे, भस्मासूर मागे शंकर पुढे धावत 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 गेलेत. मग भगवान शंकर गुप्त स्वरूपातून विष्णूंशी बोलतात.
नमो विश्वरूपा विष्णु माय बापा नमो विश्वरूपा विष्णु माय बापा अपार अमूपा पांडुरंग अपार अमूपा पांडुरंग नमो विश्वरूपा विष्णु माय बापा नमो विश्वरूपा विष्णु माय बापा विष्णुदेवांना शंकराची दया आली. ज्याच्यापासून ज्याची निर्मिती आहे त्याला दया आली. म्हणजे कसं असतं, आपणच समोरच्याला पैसे द्यायचे आणि भिकाऱ्यासारखं त्याच्या दारात जाऊन म्हणायचं, "अय भाऊ, देणारे पैसे." विष्णूंनी मोहिनी रूप घेतलं, नाचवलं, श्री सत्ता आणि संपत्ती म्हटली. चांगले चांगले वाघांनी माना टाकले. वाघ वाघ समजले ना? वाघ कितीही डरकाळ्या फोडू द्या, कितीही डरकाळा फोडणारा वाघ असला, एकदाची दुर्गादेवी बसली, घालेल लोटांगण मंदिर चरण. माझ्यापेक्षा अनुभवी व्यक्ती इथं जास्त आहे. आमचं तसं हीच गाव तीच गाव, नाही पटलं 40 गाव असं. मला सांगायचं असं आहे, आपण जे देतो ना, कालांतराने तेच आपल्याला परत मिळतं. कारण देताना आपण शब्द वापरतो आणि शब्द हा आकाशाचा गुण आहे. आणि आकाशात भेद म्हणजे शब्द, आणि तोच शब्दाचं फळ कालांतराने आपल्यालाच मिळतं. वरदान दिलं नसतं, बसपासून मागे लागला असता, परिक्रमाला गेलेच नसते, कथा आली असती. मला सांगायचं आहे, मी आधीच बोललो होतो की माझा पहिला पॉईंट परिक्रमा आहे. मी काल बोलता बोलता बोलून गेलो. वडिलांच्या 21 आणि आईच्या 21 पिढ्यांची पुण्याई जेव्हा एकत्र येते आणि त्या पुण्याईचा पुण्यक्षय जेव्हा आपल्या पाठीमागे असतो, तेव्हाच व्यक्ती परिक्रमेला जातो, अन्यथा जात नाही. नाहीतर भरूच अंकलेश्वर रोज कितीतरी व्यक्ती वापरतात, पण एकदाही नर्मदे हर म्हणत नाही. मग आपल्या गावात जर एवढं मोठं पुराण कथा स्वरूप नर्मदामया अस्तित्वात आहे, प्रत्यक्षात आहे, आपण का म्हणू नये? का म्हणू नये? तरी म्हणत मी. विष्णूने जेव्हा मोहिनी रूप घेतलं, ते रूप महादेवांच्या डोळ्यात भाळलं. आणि जो योगी आहे, जो जितेंद्रिय आहे, त्याच्या डोळ्यात एखादी स्त्री तत्व भाळणं, मग ते रूप किती सौंदर्य असेल, ते सुंदर किती असेल. जे रूप मोहिनीचं रूप घेतलं ते किती सुंदर असेल. आता याचे प्रमाण ब्रह्मवैवर्त पुराण, स्कंद पुराण, श्रीमद भागवतात, महाशिवपुराणात आलेला आहे. मग तेच रूप, तेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी परत म्हाळसेच्या रूपामध्ये जी पार्वतीने स्वरूप घेतलं, कारण इच्छा कोणाची झाली होती? महादेवांची. भाळले कोण होते? महादेव. कोणत्या रूपावर? तुम्हाला बोलण्याचं काही उपात धरले का? बोलायचंच नाही महाराष्ट्री. आज काही आहे का? माझ्या सर्व मातांना मी त्याच विचारतोय, तुम्ही बोलणार नाही असा काही तुमचा पण आहे का? बोलत चला, बोलत चला. आणि अशा या इकडच्या ज्या महिला आहेत ना, थोडी जागा करा, इकडे बसवा. इकडे मान इकडे पाहायचा प्रॉब्लेम आहे मला. बोलो नर्मदे हर. हे रूप जेव्हा डोळ्यात भावलं आणि देवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी स्वतः पार्वतींनी सतीयुगामध्ये म्हाळसेचं रूप धारण केलं. तो इतिहास आपल्याला संपूर्ण सगळ्या श्रोत्यांना माहीतच आहे.
ते रूप धारण करताना जे सतयुग म्हणजे कुर्मयुग किंवा सत्ययुग आधीच, तेव्हा दैत्य मारले. बरेच आपण ते भावगीत म्हणतो, जेजुरीला जाईन गाडी ढवळ्याची पडवीन, पुढे मी म्हणत नाही. जे रात्रीच्या छाया घेतात त्यांना चांगला माहिती आहे ते. म्हणजे याचे दोन अर्थ आहेत, धर्म मंडप सोडून. नवरी कोणाची, नवरदेव कोणाचा, येणं काही घेणं निंदेनं नाही, आणि आगीन घेस्तडे असो. युधिष्ठिर विचारतात, ही रेवा आहे कोण? सौंदर्य आलं. हा एकाच शब्दावर आपण हप्ता काढू शकतोय. सौंदर्य आलं. सौंदर्याचं वर्णन करत असताना स्वतः मयूररूपी शिव विचारतात, हे सुंदरी तू आहेस कोण? नर्मदा मैया सांगते, हे मयुरा, हे मयुरेश्वरा, हे महादेवा, अरे मी तुझीच कन्या, जिला अक्षय राहण्याचं वरदान तूच दिलं आणि तूच विसरलास. महादेवांनी सांगितलं, मीही लसीचे 2 डोस घेतलेले आहेत, त्याच्यामुळे मलाही स्मृतिभ्रंशाचा रोग लागलाय. मग ते वर्णन करत असताना सांगितलं, फार सर्वीकडे अंधार, जलमग्न झालेली पृथ्वी. मार्कंडेय ऋषी म्हणतात, आता पुन्हा पृथ्वी निर्माण करायची. मग परत पुन्हा सतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग, कलियुग. ठीक आहे, प्रलय करायचा, संहार करायचा, देवासाठी फक्त पापणी उघडायची, पापणी लावायची, झालं. आपल्यासारखं नाही. कमावून कमावून जेव मसनात जातो तरी हा म्हणतो, मय नाताना राहिले, मी नाताना लग्नपर्यंत वाद जसू, तू जाय. मग पुन्हा ते बाहेर येऊन महेश्वर वायूचं रूप घेतात. सोसाट्याचा वारा येतो. 100 वर्षापर्यंत फक्त सोसाट्याचा वाराच चालू राहतो. असाच वारा 100 वर्षापर्यंत चालू ठेवावा. वारा 100 वर्ष संपतात. पृथ्वी कोरडी होते. कोरडी झाल्यानंतर पुन्हा कोरडी होणे म्हणजे पृथ्वीमध्ये जलतत्व नसणे असा होत नाही, किंवा पृथ्वी जलमग्न होणे म्हणजे पृथ्वी पाण्यात असणे असा होत नाही. जलमग्न होणे म्हणजे संपूर्ण पृथ्वीकडे जल असणं. मग पुन्हा सृष्टीची रचना मग कशी करायची? मग मार्कंडेय मुनी नर्मदा मातेला म्हणतात, हे माते, तू महादेवांची विनवणी कर. महादेव पुन्हा सृष्टीची निर्मिती करतील. नर्मदा माई महादेवांचं नमन करते आणि महादेवांना सांगते, हे महादेवा, हे देवांच्या देवा, हे उमापती, पुन्हा या सृष्टीचं निर्माण कर. मयूररूपी महेश्वर पंख पिसारा धडाडतात. त्याच्यामधून देव आणि दैत्य निर्माण होतात. 2 पंख आणि पिसारा असं त्रिकूट. मग ते त्रिकूट प्रसवल्यानंतर एका टोकातून दैत्य, दानव, असुर, सर्व प्रकारचे प्राणी, जीव उत्पन्न होतात.
उत्पन्न झाल्यानंतर मयुरेश्वर अंतर्धान पावतात. मैयेच्या किनारी असा चिमण्यांचा किलकिलाट असतो. मंजूळ संगीताप्रमाणे मैयाचं जल तरंग असं झुळझुळत असतं आणि त्या पाण्याचा तो सहवास, तो आल्हाददायी सुखदायी तो स्पर्श मार्कंडेय ऋषी अनुभवतात आणि मैयेची स्तुती करतात. हे पुण्य सलिले, हे पातक नाशिनी, जे काही माझ्याकडून पाप झालेली असतील ती माझी पापे तू संपव आणि तुझ्या पदरात घे. नर्मदा मैया म्हणते, तुझ्याकडून जर पाप झाली असती तर 14 कल्प आयुष्याचं वरदान तुला भेटलं असतं का? विकार ज्याच्या मनालाही शिवत नाही असे मार्कंडेय ऋषी, ज्यांच्या मनात भावनेत फक्त प्रेम, फक्त प्रेम आणि प्रेम. पुन्हा सृष्टीची रचना झाल्यानंतर पुन्हा मार्कंडेय ऋषी मैयेच्याच किनारी तपश्चर्येला बसतात. तपश्चर्येला बसल्यानंतर ही मयूर कल्पातली कथा आहे. युधिष्ठिर विचारतात की रेवा नाव कसं? मग तेव्हा त्या पुराणांमध्ये मार्कंडेय ऋषी वर्णन करतात, जी संपूर्ण पृथ्वीला सुख देते, आल्हाद देते, जी रेव प्रमाणे संतत धार म्हणून वाहते, म्हणून तिला रेवा म्हणतात. रेवा हे नर्मदा मैयाचं नाव गुजरात राज्यात प्रसिद्ध आहे. तर ज्यांनी परिक्रमा केलेली आहे ते गोरा कॉलनीवरून गेलेले असतील तरी गोरा कॉलनीच्या 13 किलोमीटर अंतरापासून पुढे हरिओम आश्रम आहे. ज्या मगरींचं दर्शन घेणं प्राणी संग्रहालयातही दुर्लभ आहे, अशा मगरी परिक्रमा पायी जी परिक्रमा करतात त्यांना दर्शनी देतात. घेतलं असेल तुम्ही. मयूर कल्प संपतं, त्याचं वर्णन संपतं. परंतु ही कथा जो लक्षपूर्व देऊन ऐकतो, मेल्यानंतर त्याला स्वरामध्ये गायन करणारे गंधर्व प्रकाशमान विमानात येतात, त्याला घेतात आणि शिवलोकात जातात. कोणाला? फक्त सांगणार आलेच नितींगा. जे ऐकतात त्यांना सांगणाराचा काही संबंध नाही. आज बोंबलीन 8 दिवस. मग त्यानंतर युधिष्ठिर महाराज विचारतात, मयूर कल्प झालं, मग पुढचं असं कोणतं कल्प आलं ज्याच्यामध्येही तिचाही क्षय झाला नाही आणि तुम्हीही मृत्युमुखी पडले नाहीत? मार्कंडेय ऋषी सांगतात, ते पूर्वकल्प. नर्मदा महापुराणमध्ये मात्स्य, कौर्म, कच्छ, वाराह हे कल्प सांगितले आहेत. आपला गोंधळ असा होतो, श्रीमद भागवतामध्ये अवतार सांगितलेले आहेत. अवतार वेगळे आणि कल्प वेगळे. कल्पाचं अंतर पृथ्वीच्या निर्मितीपासून ते प्रलयापर्यंत जेवढा काळ, जेवढे युग लोटल्या जातात त्याला कल्प म्हणतात. मग पुढचं पूर्वकल्प. मग पूर्वकल्पामध्ये काय? मग पुन्हा सृष्टीची रचना, पुन्हा 12 सूर्याचं एक तेजीकरण करायचं, पुन्हा 100 वर्षापर्यंत तापायचं, पुन्हा संपूर्ण पृथ्वी जलमग्न करायची, पुन्हा कच्छाचा अवतार घ्यायचा, पुन्हा नर्मदेजवळ जायचं, पुन्हा तिचे गुणगान करायचं, पुन्हा मार्कंडेयांना पाठीवर घ्यायचं, पुन्हा सृष्टीची निर्मिती करायची. अशामध्ये मार्कंडेय ऋषी सांगतात 3 कल्प गेलेत.
पहिलं मायूर, दुसरं पूर्व, तिसरं कच्छ. मग ह्या कल्पांमध्ये मैयाचे कोणी भक्त होते का? मग त्या काळामध्ये कोणी कोणी परिक्रमा केली, ती परिक्रमा कशी केली, परिक्रमाचे एकूण प्रकार किती, हे कोण विचारतंय? नितीन महाराज विचारतोय सांगितलं मंडळींना, नाही का? हे युधिष्ठिर महाराज मार्कंडेयांना विचारत आहेत. नर्मदा मैयाची पहिली परिक्रमा करणारे ऋषी कोण? औच को पहिलं सवाल, कोण बनेगा करोडपती? पैसे विष्णू महाराज वारंगे देतील, मी नाही. मार्कंडेय ऋषींनी नर्मदा नदीच नव्हे तर नर्मदा मैयाला जेवढ्या काही नदी नाले येऊन मिळतात त्या नदी नाल्यांच्या उगमाला वळसा घालून संपूर्ण नर्मदा परिक्रमा कमीत कमी 27 ते जास्तीत जास्त 32 या वर्षांमध्ये केली. आमचं तेवढं फक्त आयुष्य आहे. आता मला 14 कल्पाचं आयुष्य भेटलं असतं तर मी फक्त परिक्रमाच केली असती. त्याचं एवढं पुण्य मिळालं असतं की मला पुढचे 14 कल्प फ्रीमध्ये भेटले असते, जसं जीव बोनस देतं. त्याप्रमाणे मग युधिष्ठिर महाराज विचारतात, कल्पांची रचना झाली, तुम्ही परिक्रमा केली, मग तुमच्यानंतर परिक्रमा कोणी केली? मार्कंडेय ऋषी सांगतात, माझ्यानंतर जे शिष्यगण वर्ग आहेत त्यांनी परिक्रमा केली. मग शास्त्रानुसार परिक्रमा किती दिवसात करायची? 3 वर्ष 3 महिने 13 दिवस. आजकाल 13 दिवसातही होते, तो भाग वेगळा. 3 वर्ष 3 महिने 13 दिवसामध्ये जी परिक्रमा होते त्याच्यामध्ये पाळावायचे नियम. चातुर्मासामध्ये परिक्रमा करू नये. संन्यासांचा चातुर्मास वेगळा असतो, ब्रह्मचार्यांचा चातुर्मास वेगळा असतो, आपण जे गृहस्थी लोक आहेत यांचा चातुर्मास वेगळा असतो. आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशी हा जो 4 महिन्यांचा कालावधी असतो, या कालावधीमध्ये कोणत्याही गृहस्थाने नर्मदा परिक्रमा करू नये. ही मी नाही, शास्त्र सांगतं. कारण तेव्हा देव झोपलेले असतात. देव उठणी एकादशी म्हणजे कार्तिक एकादशी आणि देव शयन एकादशी म्हणजे आषाढी एकादशी. मग तदनंतर आता ज्यांनी कार्तिकी पौर्णिमेला एका परिक्रमेचा संकल्प उचललाय, ह्या वर्षी ज्यांनी उचललाय त्यांचं किती महत्भाग्य. कारण या वर्षी जी कार्तिकी पौर्णिमा आहे ती 18 तारखेला दुपारी 12 वाजता सुरू झाली कृतिका नक्षत्रावर. आणि दुसऱ्या दिवशी जे नक्षत्र होतं ते भरणीचं होतं. भरणीचा चंद्र, कृतिकेचा सूर्य याच्या संयोगामध्ये जो कोणी परिक्रमा करेल त्याला पद्मक परिक्रमा केल्याचं पुण्य लाभेल असं शास्त्र सांगतं. आमच्यासारखे जे पांढरे बगडे असतात नाही, फार हुशार असतात, ते फक्त योग पाहतात. मग पद्मक परिक्रमा म्हणजे काय? तर नर्मदा मैयाच्या पायी 18 परिक्रमा केल्याचं पुण्य म्हणजे पद्मक परिक्रमा. मी केली, तुम्ही करा. जो कालावधी गेलाय तो परत येणार नाही, पण पुढचा योग येणार आहे म्हणून करा. जोपर्यंत तुमचा श्वास चालू आहे तोपर्यंत परिक्रमा करा. मागच्या नाही तर कमीत कमी पुढच्या 21 पिढ्या सुधारतील म्हणून तरी करा.
जव हे सकळ सिद्ध आहे तव तू आपुले स्वहित पाहे जव हे सकळ सिद्ध आहे हात चालावया पाहे तव तू आपुले स्वहित आहे तीर्थयात्र जाय चुकू नको सकळ सिद्ध आहे हात चालावया पाहे तव तू आपुले स्वहित आहे तीर्थयात्र जाय चुकू नको जरा याद करो त्यांचा थोडा आवाज बसलाय इथे एवढ्या वेळातच खाली समोर एवढा वेळ कोणी बसेल माझ्या समोर नाही झालेलं आहे कीर्तनातही ज्यांचं ज्यांचं महद पुण्य उदयाला येतं ज्यांचं ज्यांचं भाग्य उदयाला येतं तेच नर्मदा मातेची परिक्रमा करतात याच्याही पलीकडे घरी बसून ज्यांना परमार्थ घडतो घरी बसल्या बसल्या ज्यांना नर्मदा मैयाचं दर्शन होत आहे त्यांच्यापेक्षा तुम्ही जास्त भाग्यवान नर्मदा मैयाला आणण्यासाठी देवांना हजारो वर्ष तप करावं लागलंय पृथ्वीवर आणण्यासाठी आणि जिथून उगम झाला जिथं समुद्राला मिळाली तिथून इथं आणण्यासाठी याच गावातील तरुणांना पायी परिक्रमा करावी लागली पायी परिक्रमा करणं म्हणजे सोपं आहे का सोपं वाटतंय तुम्हाला घरदार सोडायचं आणि बोंबलं दिंड्याचं प्रश्नच नसतो स्वतःचा परिवार सोडून कमीत कमी 3 महिने घराच्या बाहेर राहणं हे ज्यांनी केलंय त्यांनाच विचारायचं फार कठीण काळ असतो कठीण मृत्यू डोळ्यासमोर फिरतो महाराजांनी पायी परिक्रमा केली ना त्यांना विचारा दमगड म्हणजे काय शूलपाणी म्हणजे काय धिप्पाडचे धिप्पाड देही 7-7 फूट उंचीचे जिथं नांगी टाकतात त्याला शूलपाणी म्हणतात काट्यांनी जिथं शरीर ओरबडलं जातं शूलपाणीच्या बाहेर निघेल की नाही याची शाश्वती नसते डोंगरदरीचा प्रदेश शेजारचा घसरला तरी मागचा त्याला हातही देत नाही असा जो प्रदेश त्याला शूलपाणी म्हणतात त्याचं वर्णन आहे कथेमध्ये आहे पुढं जाता जाता स्पर्श करतो मी पाहिलाय मृत्यू नर्मदा मातेची परिक्रमा करत असताना डोळ्यासमोर मृत्यू मी पाहिलाय डाव्या हातात मृत्यू आणि उजव्या हातात मैया म्हणजे जीवन याच्या मध्ये जो होता ना तो नितीन महाराज होता
दमगड चढत असताना महाराज दमगडापासून जवळजवळ 15 किलोमीटर लांब कपिलधारा आणि दूधधारा आहे. दशमीचा दिवस होता. दुपारचे 12 वाजलेले. आदल्या दिवशी सोमवार तो उपवास, दुसऱ्या दिवशी दशमी तो उपवास, समोरून येणारी एकादशी, त्याच्यानंतर द्वादशी. आधीच नियम कडक. कोणी दिलं शिदहा तर घ्यायची, ते बनवून खायचं, तेही एकच वेळ. आणि दिवसाला कमीत कमी चालायचं ते 60 किलोमीटर. किती किती ज्याचं 72 किलो वजन होतं तो 52 किलो वजन घेऊन घरी आला. वाटतंय खरं, ही सत्य स्थिती आहे. ओंकारेश्वरला घेण्यासाठी माझ्याच गावातील 35 लोक आलेत. फोन केला, अरे बाळा कुठे आहेस रे? आईच्या डोळ्यात पाणी आलं. गजानन आश्रमामध्ये थांबलेलो होतो. बाहेर आलो. जे 35 लोक ग्रुप करून उभे होते त्यांच्या समोर जाऊन उभा राहिलो आणि ते मला विचारतात, का हो आमचे महाराज पाहिले का? आईला म्हटलं, आई मी तुझाच. आई ढसाढसा रडायला लागली. फक्त पिंजरा हाडांचा आणि ज्या प्रमाणे आपण घराला कलर देतो म्हणून मांस अंगाला चिकटलेलं. आई रडत होती. आईला सांगितलं, अगं जिवंत आलोय, चिंता करू नकोस. जी अक्षया आहे तिच्या कुशीत होतो, माझा क्षय होणार कसा? शरीराचा झाला तो वेगळा. शरीर बनवता येतं, आत्म्याचं काय? धर्म मंडपात बसलेलो आहे, एकही शब्द खोटा बोलणार नाही. आणि मैयाचा आशीर्वाद एवढा आहे की खोटं सहनही होत नाही. महाराज दमगड चढत होतो. दुपारचे 12 वाजलेले. वरतून पाऊस पडत होता. रस्ता सांगायला कोणी नाही. संपूर्ण सागवान पळस, पायवाट बुजलेल्या. पाऊस थांबायचं नाव घेत नव्हता. 15 किलोमीटर अंतर कापायचं. जीवाचा आकांत करून चालत होतो. चालता चालता पाय घसरला. जेवढं डोंगरावर वरती चढलो तेवढंच पुन्हा खाली आलो. दोन्ही टोंगळे फुटलेत. बॅग फाटली. तरीही उजव्या हातात घेतलेला मयेचा संकल्प तसाच होता, सोडलं नाही. जीव गेला तरी चालेल, माझ्या माईला सोडणार नाही. का म्हणून सोडायचं? हे शरीर इथं एक वेळ टाकायचं आहे, एक दिवस टाकायचंच आहे. संबंध येतो तो आत्म्याचा. म्हणून तुमचा लहान मुलगा म्हणून सांगतो, हात जोडून सांगतो, कथा ऐकताना आत्म्याचं आत्मिकीकरण करा. भावाला जागवा, शुद्ध स्वरूपात आणा आणि कथेचं श्रवण करा. माझ्यापेक्षाही जास्त पुण्य लाभेल. घसरलो. माझ्यासोबत ब्राह्मण होते. गंगोत्रीचे एक महाराज होते. महाराज ही काय स्थिती? काडी सोडायची, बॅग टाकायची, जीवाला सांभाळायचं. हसत उत्तर दिलं, कशासाठी? जीवाला सांभाळायचं कशासाठी? पुन्हा काय घरी जायचं? अपूर्ण सोडून शक्य नाही. वाहनाने जा. कशासाठी? मी काल बोलताना बोलून गेलो की 3 प्रश्न विचारायचे. लक्षात आहे ना? 3 प्रश्न. का? कशासाठी? कशासाठी वाहनाचा? सांगितलं, अहो बाबा, ज्या दिवशी वाहनावर बसण्याचा विचार जरी डोक्यात आला ना तर तो पाय कापून फेकेन, कमराला दगड बांधेल आणि मैयामध्ये उडी घेईल. घरी जाऊन सांगायचं काय? परिक्रमा अपूर्ण सोडून आलो.
घरी जाताना वडिलांना एक सांगितलं होतं, स्वतःचं हित शोधण्यासाठी जातोय, स्वतःला ओळखण्यासाठी जातोय, स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी जातोय. आणि अस्तित्व निर्माण करत असताना अनेक संकट येतात. यायलाच पाहिजे, येऊ द्यात. हानी होते शरीराची, हानी होते धनाची, आत्म्याची नाही. आणि ज्याचा आत्मा शुद्ध, देवांचा देव महादेव त्याच्या समोर नतमस्तक होतो. शुद्ध ज्याचा भाव झाला, शुद्ध ज्याचा भाव झाला, शुद्ध ज्याचा भाव झाला, शुद्ध ज्याचा भाव झाला, नाही देव त्याला, दुरी नाही देव त्याला. शुद्ध ज्याचा भाव झाला, शुद्ध ज्याचा भाव झाला, शुद्ध ज्याचा भाव झाला, शुद्ध ज्याचा भाव झाला. शुद्ध ज्याचा भाव झाला. पाहून वाटतंय त्यांच्या चेहऱ्याकडे. निरागत चेहरा पाहिला ना की लगेच कळतं कोणाचा भाव शुद्ध आहे, कोणाचा नाही. विचारलं महाराजांना, विचारलं मी. महाराज म्हटले जास्त नाही हो, फक्त 15 किलो वजन कमी झालंय. वाढेल, फक्त वजन नाही, वजन वाढेल. तुम्हाला कळत नाही ना, हाच आमचा फायदा आहे. माझं बोलणं कळत नाही का तुम्हाला? मलाच वाटतं मी मराठीच बोलतोय. मी खरंच कळत नाही का? मागचे तुम्ही एवढ्या अंधारात बसले, मला दिवसात चष्मा लावून दिसत नाही. मी खरंच चष्मा लावूनही दिसत नाही मला. मी फक्त आज दुपारी बसलो होतो ना, ते बाबा यायचे, म्हटलं असं वाटायला पाहिजे की महाराज अभ्यास करताय म्हणून पुस्तक उघडं करून ठेवलं होतं. वाटलं पाहिजे ना कोणाला तरी महाराज अभ्यास करता बा. भाव ज्याचा शुद्ध झाला. तुम्ही किती दिवसांपासून परमार्थ करतात याला महत्व नाही. तुम्ही किती वेळा मंदिरात जातात याला महत्व नाही. तुम्ही म्हशीच्या तुपाने की गाईच्या तुपाने देवाला दिवा लावतात हे महत्वाचं नाही. महत्वाचा आहे तो शुद्ध भाव. शुद्ध भाव नसतात तर संत तुकाराम महाराज सदेही वैकुंठात गेले नसते. 4ही युगांमध्ये सदेही वैकुंठी जाणारा फक्त हा महाराष्ट्रातलाच पुत्र आहे. मग असा पुत्र ज्यांच्या पोटी जन्माला येतो त्या मातेला काय म्हणायचं? काय म्हणायचं? ती महायोगिनी असते. आमच्या पुढे असे पुत्र जन्माला येऊ शकत नाही ना. येतीन कसे? साजवी कवी बहुती 6 वाजून 10 मिनिटं. एखाद्यानं सांगितलं संस्कार टीव्ही लाव, नको बाबा बोर मारतो, तू खारका मार. एखाद्याला सांगितलं कीर्तन आहे, जी टॉकीजवर चांगले चांगले नवीन नवीन कीर्तन येतात. बाबाले वारकरी संप्रदायाने कीर्तन करता हो, तेवढी चरण कोणाच्या डोक्यात राहतील? मग एक्सएम कळतच नाही. असो, मग आमच्या पुढे असे पुत्र जन्माला येतील का? नाही येणार. का नाही येत? आमचं कर्म तसं आहे का? प्रारब्ध असतं आमचं, संचितही असतं. परमार्थ करावा. तुकाराम महाराज ओरडून ओरडून सांगून गेले. सांगतो तुम्हाशी भजारे विठ्ठला, भजारे विठ्ठला, भजारे विठ्ठला. आम्ही सरळ प्रश्न करतो, कशासाठी?
संतांच्या वाणीवर आणि आमच्या बाणीवर, आमच्या म्हणजे आळंदीतल्या जे लोक राहतात त्यांच्या बाणीवर शंकाच करायची नाही. आळंदीमध्ये कोळशाच्या खाणीतून कच्चा हिरा काढला जातो, त्याला घासल्या जातो आणि नंतरच चमकवल्या जातो, तर तो चमकतो आणि तो चमकतो त्याला हिरा म्हणतात. असा हिरा प्रत्येक आईच्या पोटी जन्माला येतो. प्रत्येक आई हिराल्याच जन्माला घालते, तोही चमकतो. पण हा पण लय नडतो. हा महाभारतात बी नडला आणि रामायणात बी नडला. पण संगत ढेकणाची लागते ना. ढेकणाच्या संगे आठ येऊन बसू द्या बरं. येड 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 स्वतःची आई ही ज्याचा शेंबूड पुसत नाही, तो आमच्या संगतीत आला ना, लोक पाया पडतात. हेही खोटं वाटत असेल वर्गणे महाराजांना विचारा. 80 वर्ष ज्यांचं वय आहे ते लोटांगण घालतात. जे नर्मदा परिक्रमा पायी करतात, वाहनाने करतात, जी नर्मदा परिक्रमा करतात, त्यांच्या पायावर लोटांगण घालतात. मग तुम्हाला असं वाटत नाही का आमच्याही पायावर कोणी नतमस्तक व्हावं? आम्हाला वाटतं, आमच्या मनात विचारही येतो, पण तोच तर नडतो. ते काय म्हणतील जेव्हा आपण दुसऱ्याला सांगतो ना, ते काय म्हणतील? तो काहीच म्हणत नाही. तू मावले तू पाय, तो भाऊ काहीच म्हणत नाही. त्या भाऊला उलट चांगलं आहे. तू 4 महिने गेले तर भाऊ आनंदात 1.5 भाकर खायची, 2 भाकरी खातो. तू नाही. मया पप्प्याचं कसं होईल? जेव्हा तुम्ही घराच्या बाहेर निघतात तेव्हा तुम्हाला तुमचा पप्प्या दिसतो आणि तोच पप्प्या दुकानावर 1500 रुपयाची उधारी करतो, तेव्हा दिसत नाही का? हे वास्तविक पाहता कथेत सांगायला नको, पण सांगावं लागतं. सकाळी जेव्हा मंदिरात गेलो, मंदिर अतिशय सुंदर आहे, मन प्रसन्न झालं. जेव्हा काल गावात आलो ना, असं वाटलं, मी काल बोललो की नर्मदा मायाच्या कुशीत असं वाटलं. पण लाल लाल टिपके दिसले 2-4 ठिकाणी. काळाचा चर्र झालं. विषय हसण्याचा नाही, विषय वस्तुस्थितीचा आहे आणि सत्यतेचा आहे. वरती जे बसलेले आहेत ना, त्यांना माहिती आहे की यांना असं केल्याशिवाय त्यांचे खिसे गरम होत नाही. पण आपल्याला कळत नाही. एवढे आपण येडे आहोत का? पैसे खर्च करून स्वतःच्या शरीराचा नाश करणे म्हणजे व्यसन करणे. व्यसनाची व्याख्या, पैशांचं हित स्वतःच्या शरीराचा नाश करणे, याला व्यसन म्हणतात. 100 मार्काचा प्रश्न, पैकीच्या पैकी गुण. असो, एखाद्यानं म्हटलं महाराज मी का तुम्हाला पैसे मागतो, माझ्या बापाचं काही जात नाही. पण तू ह्या बापाला जेव्हा तुला खांदा द्यावा लागतो ना, ते दृष्ट आमच्याकडे पाहिल्या जात नाही. म्हणून हे सांगण्याचं कारण. मग अशी स्थिती झाल्यावर आपला उद्धार होईल का? आई वडिलांनी परिक्रमा केली नाही, ठीक आहे, म्हातारे झालेत, तुम्ही नवतरुण आहात ना, तुम्ही जा ना, तुम्ही करा ना. जे पुराणात सांगितलंय ते खोटं वाटत असेल, तुम्ही पुराण वाचा ना, करा ना, आई वडिलांना मोक्ष द्या ना. नर्मदेचा दक्षिण पितृपक्ष ज्याची श्राद्ध तिथे केल्या जाते आणि अनंत पिढीचे जे लोक आहेत, जे मेलेले असतील, ज्यांचा आत्मा अजूनही तरफडत असेल की माझे वंशज कधीतरी येतील, मयेच्या तीरावर येतील, श्राद्ध करतील, आमच्या आत्म्याला शांती भेटेल, त्यांची इच्छा नाही होते. नर्मदा मैयाचा दक्षिण तट म्हणजे पितृगणच ना बाबा, जिथं श्राद्ध केल्या जातं. अनंत पिढीचे, आपल्या अनंत पिढीचे खितपत पडलेले ज्या आत्मा आहेत, जे मेले लोक आहेत, नसेल पायी होत नका करू, वाहनाने जा. नसेल वाहनाने होत
कमीत कमी 21 किलोमीटरची उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा असते. चैत्र महिन्यामध्ये ही परिक्रमा केल्यानंतर संपूर्ण नर्मदा परिक्रमा केल्याचं पुण्य प्राप्त होतं. हेही नर्मदा पुराणमध्ये सांगितलेलं आहे. मग 21 किलोमीटरची प्रदक्षिणा कोणती? तिलकवाडा ते रामपुरा गावासहित नावं दिले. लपवून ठेवणं आपल्याला पटत नाही म्हणून आपण सांगतोय. मग ती करायची. पण आमचं तेही शक्य नाही होत. लोक काय म्हणतील या प्रश्नाकडे आमचं जास्त उत्तर असतं. बरोबर आहे ना? असंच वाक्य आहे ना? ह्या वाक्याकडे आमचं जास्त लक्ष असतं. प्रश्न लोकांचा असतं, उत्तर आपल्याला द्यायचं नसतं. उत्तर त्यांना आपोआप मिळतं. तुम्ही फक्त कर्म करा, फळ वेळेवर सोडा, नियतीवर सोडवा, ती देतेच. ती देतेच. जर तुम्ही कपाशी लावलीत तर तिला कापूसच येईल, केळी येणार नाही. असं झालंय कधी? होणारही नाही. हा भाग जो झाला तो धर्म कार्याचा, की लोकांना काहीतरी कळावं, इथं आल्यानंतर त्यांनी काहीतरी घेऊन जावं. ह्या कथा, या छोट्या छोट्या गोष्टी सांगण्यामागचं हेच कारण. पुढे युधिष्ठिर महाराज मार्कंडेय ऋषींना सांगतात, विचारतात, बाबा सांगितलं हो, रेवाचं नाव महत्व सांगितलं, मायूर कल्प सांगितलं, बक कल्प सांगितलं, पूर्वकल्प सांगितलं, पण जिचं महत्व सांगतात ती या पृथ्वीवर आली कशी? तिसरा प्रश्न, आली कशी? मार्कंडेय ऋषी सांगतात, हे राजन, इंद्र, चंद्र, वरुण, यक्ष, गंधर्व, कुबेर सर्व देव प्रार्थना करतात. मग हे प्रार्थना का करतात? आर्यावर्ताचा जो दक्षिण भाग आहे दुष्काळाने ग्रस्त झालेला आहे. सर्वीकडे दुष्काळ, गवताची काडीही नाही, सूर्य तापतोय, हिरव्या झाडांना आग लागते, पाण्याचा लवलेशही नाही. अशा वेळी या एवढ्या मोठ्या भूभागाचं रक्षण करणार तरी कोण? पाणी पाहिजे ना. जीवन ही जल है, जल ही जीवन है. महादेवांनी सांगितलं सर्व देवांना, तपश्चर्या करा. स्वतः महादेव, माता पार्वती तपश्चर्या करण्यासाठी बसलेत. काल मी सांगताना सांगून गेलो, उमेच्या स्वेदापासून रूपांतर होऊन रुद्राच्या घर्मापासून, आठवतायत ना वाक्य? कन्नडी पुंकली सोनारे आताना ताताना. सतरा थेंब निघालेत. किती? त्याच्यापैकी एक थेंब त्रिशूळावर पडला. घर्माचे 17 थेंब निघालेत, एक थेंब त्रिशूळावर पडला. शंकरजींना माहिती होतं की माझ्या घर्मापासून आणि उमेच्या स्वेदापासून, म्हणजे दोन्हींच्या घर्मापासून तयार झालेली आहे, हिच्यामध्ये किती शक्ती असेल. आईवडिलांना माहिती असतं की आपला पिंड किती पाण्यात आहे. त्यांना माहिती होतं, त्यांनी आधीच तयारी करून ठेवली. सह्याद्री आणि विंध्याचल यांना जो दुवा एकत्र करतो तो मैकल पर्वत. मग मैकलाला विचारलं, जी माझ्या घर्मामधून उत्पन्न होईल तिला तू तुझ्या डोक्यावर धारण करशील का? मैकलाने हो सांगितलं. कोणाला आनंद होणार नाही? जर देवालाच किंवा देवीलाच डोक्यावर घेऊन फिरायचं सांगितलं तर प्रत्येकाला आनंद होईल.
मैकल राजांनी हो सांगितलं, मी धारण करेल. त्रिशूळावरचा तो थेंब काही क्षणभर थांबला. महादेवांना नमन केलं. त्याच्यामधून 16 वर्षीय कन्या उत्पन्न झाली आणि आज्ञा मागितली, हे ईश्वरा, हे महादेवा, हे गौरी शंकरा, हे कालरात्री, हे शैवी, कोणाचं हित करण्यासाठी मला तुम्ही या पृथ्वी तलावर जाण्यासाठी उत्पन्न करत आहात. महादेव सांगतात, कितीतरी वर्षांपासून पृथ्वीवर पाण्याचा एकही थेंब नाही. सर्वकडे दुष्काळ दुष्काळ दुष्काळ. एकही सजीव जिथं जिवंत दिसत नाही. जे जिवंत आहे ते मृत्यूसाठी भिक्षा मागतात. पाणी पाणी म्हणून जीव सोडतात. अशा ठिकाणी जाऊन तुला त्यातल्या भूमीचा, त्या लोकांचा, त्या सजीवांचा उद्धार करायचा आहे. उद्धार करून परमार्थ धर्म त्यांच्यामध्ये रुजवायचा आहे आणि हाच धर्म रुजवून तुला तुझं, माझं, संपूर्ण देवतांचं यशोगान करायचं आहे. थोड्याच वेळात नर्मदा मैया जन्म होईल. तत्पूर्वी सर्वांनी हात वरती करून एकदा भजन करायचंय. ओम नर्मदे माई देवा, पार्वती वल्लभ सदा शिवा. 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 बोला. ओम नर्मदे माई देवा, पार्वती वल्लभ सदा शिवा. खालच्याने म्हणायचे मागे. ओम नर्मदे माई देवा, पार्वती वल्लभ सदा शिवा. बोला. ओम नर्मदा माई. क्या बात है. आवाज. हा. ओम नर्मदे माई देवा, पार्वती वल्लभ सदा शिवा. वाह.